आपल्याकडे काय आहे, एखाद्या सुंदर स्त्रीकडे बघितलं तर तो 300 प्रमाणे गुन्हा होतो. तिच्या अंगाला टच जरी केला, तिचा हात जरी धरला तरी गुन्हा होतो. पण आपला जर उद्देश वाईट नसेल, हेतू चांगला असेल तर मस्त गुन्हा होत नाही. मद्रास हायकोर्टाच्या मदुराई बेंचने यामध्ये एक निर्णय दिलेला आहे. मदुराई बेंचच्या न्यायाधीश आर्यन मंजिला यांचा निर्णय आहे. हे प्रकरण काय होतं, तो एक तरुण होता, त्याला असे एकटा होता, तो चालला होता आणि त्याला मस्त हिरवळ दिसली. तिथे एक गुरे चारणारी लेडीज दिसली, सुंदर स्मार्ट होती ती. तो तिच्याशी बोलायला गेल्यानंतर तिला त्याचा राग आला. तिने त्याला शिवीगाळ केली. मग त्याने तिचा हात धरला तर ती एवढ्या पोरीचा इन्सल्ट झाला. तिचा विनयभंग केला असं तिला वाटलं. मग तिने कोर्टामध्ये केस केली त्याच्या विरुद्ध. खालच्या कोर्टाने मात्र त्याला बिचारायला शिक्षा सुनावली. मग तो हायकोर्टात गेला, मद्रास हायकोर्टाच्या ब्रँचचं असं म्हणणं आहे, त्याची जर भावना शुद्ध असेल, त्याच्या मनात काही वाईट नसेल, चांगल्या भावनेने जर त्यांनी, आणि वास्तविक दोघांमध्ये भांडण झालं होतं. आपण लक्षात ठेवा, एखाद्या लेडीजबरोबर भांडण झालं, ती सरसर करायला लागली तर तिचा हात धरला, गुन्हा होणार नाही. पक्क लक्षात घ्या. नाही तर नुसतं हात धरला म्हणून गुन्हा असा प्रकार होणार नाही. असं अनेक वेळा होतं. याच्यामध्ये कन्सेप्ट अशी, गुड टच बॅड टच. तुझा जो टच आहे तो जर गुड असेल, उदाहरणार्थ वडिलांनी मुलीला केलेला स्पर्श, भाऊ बहिणीने एकमेकांना केलेला स्पर्श, हा गुड टचमध्ये येतो. आणि बॅड टच म्हणजे काय, तुमचं इंटेन्शन जर बॅड असेल, तुमचा उद्देश जर बॅड असेल आणि मग तुम्ही टच केला, मग तो गुन्हा होईल. पण जर कुणी आपल्याला अटॅक करत असेल, बरं ती महिलाही असेल, ती जास्त चरचर करत असेल आणि तुम्ही काय सहन करायचं का, ती शिव्या देते, अंगावर धावून येते, अशा वेळी तुम्ही जर तिचा हात धरला तर मद्रास हायकोर्ट बेंचचं जे मदुराईचं ह्याचा निर्णय आहे तुमच्या बाजूला आहे. आणि मग महिला याचा सर्रासपणे दुरुपयोग करत होता. यापुढे आता दुरुपयोग थांबेल. हात धरला गेला कारण अगोदर प्रकरण झालं होतं ना, शिवीगाळ वगैरे, याचंही आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. पुरावा हाही खूप महत्त्वाचा आहे. धन्यवाद. धर्मेंद्र चव्हाण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा.